हॅलो फ्रेंड्स, मी सचिन रत्नबारकी आपलं स्वागत करतो आपल्या PSP ऑनलाईन पाठशाला यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे सिरीज घेत आहे म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेत आहे 10th क्लाससाठी इम्पॉर्टंट असे क्वेश्चन चालू केलेली आहे सिरीज. तर त्यामध्ये आता प्रत्येक दिवशी तुम्हाला जॉमेट्रीचा नवीन नवीन जो प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत ते शिकायला मिळतील. तर आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून व्हिडिओज पाहायला मिळतील किंवा बरेचसे क्वेश्चन जे आहेत प्रिव्हियस इयरचे सॉल्व करून मिळतील. कसे सॉल्व करायचे ते मिळतील तुम्हाला. तर मित्रांनो, आपल्या क्वेश्चनकडे वळूया आपण जास्त वेळ न घेता. तर बघा, आपल्यासमोर एक क्वेश्चन दिसत आहे. एलिमिनेट थीटा इफ एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा अँड वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. तर पहा बेटा, यामध्ये आता आपल्याला सॉल्व करायचं आहे क्वेश्चन. तर पहा, काय करायचं आहे आपल्याला इथे इलिमिनेट करायचं आहे. आता इलिमिनेट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर इलिमिनेट करायचं म्हणजे आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. कशाला रिमूव्ह करायचं आहे, तर हा कॉस थीटा आणि हा साइन थीटा यांना आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. म्हणजे जे इक्वेशन असेल आपल्याशी फायनल ॲन्सर असेल, त्या ॲन्सरमध्ये हा कॉस थीटा नको आहे आणि हा साइन थीटा नको आहे. तर असं आपल्याला सॉल्व कसं करता येईल. तर बघा, आपल्याला सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल. क्वेश्चन हा इझी आहे थोडासा, जे तुम्ही सहज सॉल्व करू शकता, लक्षात येईल तुम्हाला. तर पहा बेटा, आता यामध्ये आपण जर एक इरेज करतो आहे मी थोडंसं, ठीक आहे. तर पहा, ओके बेटा. तर पहा, आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो गिवन पार्ट दिलेला आहे, हा एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा, ओके, अँड y इज इक्वल टू आर साइन थीटा. ओके, काय करायचं आहे, याला स्क्वेअरिंग बोथ साईड करू आपण. याला स्क्वेअरिंग बोथ साईड. जर आपण या दोघांची स्क्वेअरिंग केली तर काय येऊ शकेल आपल्याला. आपल्याला मिळेल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर कॉस थीटा, कॉस स्क्वेअर आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. काय मिळेल आपल्याला, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, अँड इकडे मिळेल आपल्याला दुसऱ्या इक्वेशनमध्ये, कलर चेंज करू आपण थोडंसं, ब्ल्यू घेऊ. ओके, तर बघा काय येणार, वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. आता काय नेमकं माहिती आहे का, हे जे एक्स आर आर कॉस थीटा आणि वाय, हे जे एक्स आर कॉस थीटा आणि वाय एक्स आर कॉस थीटा आणि वाय आर कॉस साइन थीटा आहेत, यांना म्हणायचं आहे आपल्याला पोलार कॉर्डिनेट्स. हा पोलार कॉर्डिनेट्स आहेत. तुम्हाला 10th व नंतर 11th-12thमध्ये आहे हा पार्ट, ठीक आहे. तर आता आपण थोडंसं डिस्कस करू याच्याबद्दल. तर पहा, एक्स स्क्वेअर स्क्वेअरिंग केली, ही पहिली स्टेप झाली आपली. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे बघा. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण करूया ना. नेक्स्ट स्टेपमध्ये पहा, काय करायचं, आपण काय केलं, यांची स्क्वेअरिंग करून घेतली. आता काय करायची, यांची ॲडिशन करायची. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर साइन स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर. इथे आर स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. ओके, आता काय करायचं आपल्याला पुढच्या स्टेपला, हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज. ओके, इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे आर स्क्वेअर आहे, इथे आर स्क्वेअर आहे. तर आर स्क्वेअर आपण कॉमन काढूया. ओके, मग मिळेल आपल्याला काय, की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ओके, आता आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. काय माहिती आहे, की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा जर केलं आपण, तर आपल्याला मिळतोय 1. ओके, तर आपल्याला मिळेल 1. म्हणजेच काय आन्सर आलं फायनल आपलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. ओके, तर बघा थोडंसं आपण ऑब्झर्व केलं तर याचे इक्वेशन आपलं फायनल आन्सर मिळालेलं आपल्याला हा आला. तर या आन्सरमध्ये काय झालेलं आहे,
कॉस थिटा पण नाही आहे आणि साइन थिटा पण नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलेलं, हे जो क्वेश्चन होता, या क्वेश्चनमधून नाही का, हा जो क्वेश्चन आहे याच्यातून आपण आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटा रिमूव्ह केलेलं. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन आपल्याला 3 मार्क्सकरिता विचारला होता. किती मार्क्ससाठी? 3 मार्क्समध्ये. आणि कधी विचारला होता? तर हा जो क्वेश्चन होता आपला, हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता, हा जो क्वेश्चन आहे हा विचारला होता आपल्याला 2023चा पेपर प्रिव्हियस इयरचा. यामध्ये 3 मार्क्सला विचारला होता. तर बघा, मे बी हा क्वेश्चन परत रिपीट होऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही सॉल्व करा. पहा, काही नाही याच्यात, हार्ड काहीच नाही आहे, इझिली आपण रिमूव्ह करू शकतो. काय केलं आपण पहिल्या स्टेपला, फर्स्ट स्टेपला आपण केलं स्क्वेअरिंग, ओके, एक्स स्क्वेअरिंग वाय स्क्वेअरिंग केलं आपण. आणि दुसऱ्या स्टेपला काय केलं आपण, सेकंड स्टेपला ॲडिंग केलं, ॲड केलं, ओके. आणि थर्ड स्टेपला आपण काय केलं, आपलं एक ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी यूज केली आणि आपल्याला ॲन्सर मिळालं. तर पहिल्या स्टेपला स्क्वेअरिंग केली, दुसऱ्या स्टेपला आपण ॲडिशन केली आणि तिसऱ्या स्टेपला आपण काय केलं, त्यांची ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी यूज केली आपण. म्हणजे आपल्याला आपलं जे ॲन्सर आहे ते ॲन्सर आलं आपल्या या फॉर्ममध्ये. म्हणजेच आपला ॲन्सर फायनल काय आलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. इझिली आपण हा ॲन्सर फाइंड केला. तर हा 3 मार्क्सला क्वेश्चन आहे बेटा. तर असेच आपल्याला अजूनही क्वेश्चन घ्यायचे आहेत, असेच अजूनही क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ही तर आपली सुरुवात आहे. तर मित्रांनो, आपल्याला आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण अजूनही क्वेश्चन घेऊन येऊया. ओके, थँक्यू बेटा. ओके, तर सगळ्यांसाठी एक आपण करूया. ओके, तर तुमच्यासाठी एक THAN, थँक यू. ओके बेटा.